मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ मेळघाटातील मजूर रात्रीच्या वेळेस झोपले असताना त्यांच्या झोपडीवर आयशर ट्रक चढल्याने या भीषण अपघातात 4 मजुरांचा दुःखद मृत्यू तर 6 गंभीररीत्या जखमी झाले आहेत। मृतक मजुरांच्या कुटुंबियांना सांत्वना देण्याकरिता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मोरगड गावात भेट दिली। अपघातात मृत झालेल्या मजुरांच्या गरीब परिस्थितीला अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तात्काळ शासकीय मदतीची घोषणा करावी अशी विनंती आमदार राजकुमार पटेल यांच्याकडून करण्यात आली आहे। मेळघाटात पाहिजे त्या प्रमाणात मजुरांना काम मिळत नसल्यामुळे मेळघाटच्या मोरगड येथील काही मजूर रस्त्याच्या कामासाठी मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ गेले होते। मेळघाटातील मजूर रस्त्याच्या कडेवर असलेल्या झोपडीत गाढ झोपेत असताना भरधाव आलेल्या मालवाहू ट्रक क्रमांक PB11 CZ 4047 ट्रकने सोमवारी सकाळी 5:30 वाजता मजुरांना चिरडल्याने 4 मजुरांचा मृत्यू झाला तर 6 मजूर गंभीररीत्या जखमी झाले आहेत। ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या अपघातात प्रकाश जांभेकर वय 26 वर्ष, पंकज जांभेकर वय 19 वर्ष, अभिषेक जांभेकर वय 18 वर्ष, राजाराम जांभेकर वय 35 वर्ष सर्व राहणार मोरगड तालुका चिखलदरा यांचा मृत्यू झाला असून दीपक बेलसरे, कमल जांभेकर, अमर बाजू, श्याम भास्कर, अक्षय कुमार, श्रीकुमार भैया, सतपाल कुमार मालिकचंद, आशिष कुमार, निर्मल भुयार आणि महेश मोची गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मोरगड गावात जाऊन मृत कुटुंबियांच्या सदस्यांना सांत्वना दिली। महत्त्वपूर्ण बाब अशी की मोरगड गावातूनच भ्रमणध्वनीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून सर्व मृतकांना तात्काळ शासकीय मदत घोषित करण्याबाबत सांगितले। सदर घटना ही अत्यंत भयानक असून या घटनेनंतर संपूर्ण मेळघाटातून शोक व्यक्त केले जात आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।